समादियामि कामेशमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। या ठिकाणी आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे मी घटामध्ये बुद्धपूजा या ठिकाणी ग्रहण करतो। वन्नगंध गणवेतं एकं कुसुमसन्तति पूजयामि मलिन्दस्य श्रीपाद सरोरहे पूजयेमि बुद्धं कुसुमेन पुय्येन मैत्रेण लभामि माखं त्वत्वमिला इति इदायनं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदीतेन दीपेन तमङ्गंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोरदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बौद्धधम्मं च संघं सुगततनुभवाधातु धातुगम्बे लङ्काय जम्बूदीपे दिशप्रवरे नागलोके च गोपे सत्यबुद्धस्य बिम्बे सकलदिशे केशरोमादिधातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं दशबलधनजं बोधिचेत्य नमामि वन्दामि चेत्यं सपसपठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बोधरूपं सकलं सदा सकलबीजं विदर्दानं देवरूपं सुजम्यं निमलचक्षु गतिकोश गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निवैकामं श्रुतधम्मं सपेम वीरतरजं सुदरनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आदिकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धितेजा पंकजा निर्वरा रत्नसजमुत्तरा भगवंतांचा खरा भक्त काजा चौदार संकरी शर्त दर्दकरी कापलारिवरी रौद्ररूपा मुक्तिपद पूर्णता जिनसुती जाणत्या उदय विगतका मार्गसाजा राष्ट्रघटनाकृती शोभती भारती महामानवोलती शास्त्रज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा। या ठिकाणी छोटासा आपण विजेचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे। या विश्वाला दुःखमुक्तीचा कल्याणाचा सुखाचा मध्यम मार्ग ज्यांनी दिला त्या तथागत भगवान गौतम बुद्धांची आज 2570वी जयंती एकट्या गावामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही, देशामध्ये नाही, तर संपूर्ण जगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अख्खे पूर्ण देशात देश या जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न करत आहे। आणि तमाम सर्व बौद्धांना या ठिकाणी मी आपल्याला या बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो। खूप मोठं महत्व आजच्या या दिवशी आहे। तथागतांचा जन्म, त्यांना जी ज्ञान प्राप्ती झालेली आहे, माणसाच्या पाठीमागे दुःख का आहे, या दुःखाचं कारण काय आहे, याचा ज्यांनी अथक परिश्रम करून तपश्चर्या करून राजयोगाचा त्याग करून या विश्वाच्या या मानव कल्याणाच्या पाठीमागे दुःख का आहे याचं मूळ शोधण्याचं काम ज्यांनी केलं तो यशोदेव त्यांना आजच्या या दिवशी ज्ञानशक्ती प्राप्त झालेली आहे। त्याचप्रमाणे त्यांचं निर्वाणी आजच्याच या पौर्णिमेला झालेलं आहे। म्हणजे म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांना बौद्ध धर्मामध्ये या वैशाख पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे। कारण असा एकच माणूस जगामध्ये होऊन गेलेला आहे की त्याचं या 3 गोष्टी, ज्याचा जन्म आजच्या या वैशाख पौर्णिमेला झालेला आहे आणि ज्यांनी जो अभ्यास दिलेला आहे, जे धम्म ज्ञान दिलेलं आहे ते अख्ख्या जगाने स्वीकारलेलं आहे। ज्या ज्या देशांनी तथागतांचं ज्ञान स्वीकारलं ते देशात स्वामीची क्रांती करून त्यांनी ठेवलेली आहे आणि त्यांचं निर्माण ही आजच्या या वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे। खूप मोठं
झालेला आहे. म्हणून या जगाने आपण युद्ध नको तर बुद्ध व्हावा हा का म्हणतो, तर ज्यांनी आपल्या माणसाच्या मानव क्रांतीमध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता फार मोठा क्रांतिकारक बदल घडवून आणला, या धम्मक्रांतीमुळं हे शक्य झालेलं आहे. आणि भगवान बुद्धाचा जर आपण इतिहास बघितला, आपण बघत नाही, वाचत नाही आणि ऐकत नाही आणि आपल्याला ऐकायला वेळही नाही. आपण जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही आणि जे नको पाहिजे ते आपण ऐकत बसतो. त्यामुळं हे निश्चितपणे कुठेतरी रोड आपला चुकतो. तर भगवान बुद्धांचा इतिहास ज्या वेळेला आपल्याला थोडासा वेळ मिळेल त्या वेळेला थोडंसं अनुकरण करायला शिकलं पाहिजे, थोडंसं स्मरण करायला शिकलं पाहिजे. असं या ठिकाणी आधी पुढे न बोलता आदरणीय सोनवणे सरांना मी विनंती करतो. सोनवणे सरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी 2557वे तथागत गौतम बुद्धांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करीत आहे. तथागत गौतम बुद्ध हे राजकुमार होते, जे त्यांचे ऐश्वर्य संपन्न इतकं त्यांच्याकडे होतं, म्हणजे त्यांनी इतकं सगळं त्यांच्याकडे सुख म्हणजे एवढं ऐश्वर्य होतं की त्यामध्ये संपत्ती एवढी होती की ते असताना देखील त्यांनी गृहत्याग केला. गृहत्याग केला म्हणजे जीवनामध्ये सुख आणि दुःख, सुखाचा शोध. म्हणजे जसं आपण जीवनात आपला जन्म होतो, जन्म झाल्यानंतर आपल्याला जगत असताना त्या ठिकाणी सुख आणि दुःख त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये येत असतं. तर यामध्ये 2 विरोधाभास आहे. म्हणजे सुखाचा मार्ग शोधण्याकरता तथागत गौतम बुद्धाने त्या ठिकाणी राजत्याग केला. राजत्याग करून दुःखाचं मूळ कारण शोधण्याचं त्या ठिकाणी हे केलेलं. तथागत गौतम बुद्धाने दुःखाचं मूळ कारण शोधण्यासाठी त्यांनी राजत्याग केलेला आहे. तर जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन्ही गरजेचं आहे असं गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे. जसं एका नाण्याला 2 बाजू आहे, छपा आहे तर काटा आहे, काळा आहे तर गोरा आहे, दिवस आहे तर रात्र आहे. तसं जीवनामध्ये सुख पण पाहिजे आणि दुःख पण पाहिजे. जर सुखच असेल तर, जर जीवनामध्ये दुःख कसलं नसेल सुखच असेल तर सुखाची किंमतच करणार नाही. ते तथागत गौतम बुद्धाने त्या ठिकाणी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. दुःखाचं जसं आपण जीवनामध्ये दुःख आलं तर आपण काय केलं पाहिजे आणि सुख आलं तर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. जीवनामध्ये भरपूर सुख आलं तर आपण त्या सुखामध्ये भरून न जाता त्या ठिकाणी आपला सुख आणि दुःखामध्ये आपला समतोल साधता आला पाहिजे असं त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाने त्या ठिकाणी जीवनाचा मार्ग सांगितलेला आहे. अष्टांग मार्ग सांगितलेला आहे, 10 मार्गाचा सांगितलेला आहे. आणि आता नुकतंच आपण या ठिकाणी विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरा केली. 2026 साल होता. त्यामध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचाराला गुरु मानलं ते महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती होती. म्हणजे 200 पूर्ण झालं. आणि संत गाडगे महाराज, जे संत गाडगे महाराज होते, गाडगे महाराजांची 150वी जयंती आता या ठिकाणी 150वी जयंती झाली. आता गाडगे महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचं काय नातं होतं, तर गाडगे महाराजांचा एकुलता एक मुलगा गोपाल ज्यावेळेस मरण पावला आणि गाडगे महाराजांचं ज्यावेळेस त्या ठिकाणी कीर्तन चालू होतं, कीर्तन चालू असताना त्यांना निरोप आला की माझा तुमचा एकुलता एक मुलगा गोपाल आहे, तो निधन झालेला आहे, तो आजाराने मरण पावलेला आहे. पण गाडगे महाराजांनी त्या ठिकाणी कीर्तन बंद केलं नाही. तर ते कीर्तनातच म्हणजे असे किती आले तिथे गेले. ज्या संत गाडगे महाराजांनी आपला पोटचा मुलगा गेल्यानंतर जेवढं दुःख झालं आहे तेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस निर्माण झालं, त्यावेळेस निर्माण झाल्यानंतर संत गाडगे महाराजांनी बाबासाहेबांचं निर्माण झाल्यानंतर इतकं दुःख झालं त्यांना की त्यांनी अक्षरशः अन्नत्याग केला. अन्नत्याग करून ते वैफल्य झाले. त्या ठिकाणी हजारो कोटींची सावली, बाबासाहेब आंबेडकर ही इथल्या दीनदलितांची सावली होती, ती सावली त्याच्यातून गेली. म्हणून गाडगे महाराजांनी त्या ठिकाणी अन्नत्याग केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्माण 6 डिसेंबरला झालं आणि गाडगे महाराजांचं 20 डिसेंबरला झालं. म्हणजे 14 दिवसाच्या फरकावर त्या ठिकाणी
हे झालेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की त्याच्यामध्ये महापुरुष असतील किंवा राष्ट्रसंत असतील त्यांचं नातं काय होतं आणि तुम्हाला या ठिकाणी सामाजिक जडणघडणीसाठी त्या कशा प्रकारे चळवळ उभा केली महापुरुषांनी किंवा राष्ट्रसंतांनी एक समाज सुधारण्यासाठी कशा प्रकारे काम केलं ते या ठिकाणी सांगण्याचं कारण आहे. एक वेळेस बाबासाहेब आंबेडकर स्टेजवरती भाषण करत होते आणि त्यांची त्या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून भाषण करत असताना संत गाडगे महाराज त्या ठिकाणी बाबासाहेबांना हार घालायला आले. सत्कार करायला बाबासाहेबांचा सत्कार करायला हार घालायला आले आणि स्टेजच्या खालूनच कपडे फाटलेले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे की मला तुमचा सत्कार करायचा आहे. गाडगे महाराज बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी जर भाषण बंद केलं खाली आलो तर माझी भाषणाची लिंग तुटते, तुम्हीच या आणि मला इथं स्टेजवरती हार घाला. तर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराज म्हणले नाही तुम्ही खाली या. बाबासाहेब आंबेडकर म्हणले नाही मला येता येणार नाही तुम्हीच या. तर गाडगे महाराज काय ऐकायला तयार नव्हते. बाबासाहेब आंबेडकर स्टेजवरून खाली आले आणि गाडगे महाराजांचा सत्कार घेतला आणि सत्कार घेतल्यानंतर हार घातला बाबासाहेब आंबेडकरांना. हार घातल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराज बाबासाहेब आंबेडकर एकमेकाला कडकडून भेटी मांडे घालून बाबासाहेब आंबेडकरांची भाषण चळवळीला त्यामध्ये सहभाग दाखवायचे. ज्यावेळेस गाडगे महाराजांचं कीर्तन असायचं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांच्या कीर्तनाला जायचे आणि मांडे घालून बसायचे. इतकं त्यांचं त्या ठिकाणी घनिष्ठ असे संबंध होते. आणि हे जे काय राष्ट्रसंत आहेत महापुरुष आहेत तथागत गौतम बुद्धाने आपल्याला 2,500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शांततेचा संदेश दिलेला आहे आणि जीवनामध्ये सुख दुःख येणार आहे. तर ह्याच्यामध्ये सुख आणि दुःख आल्यानंतर आपण कशा पद्धतीने समतोल साधता आला पाहिजे त्या ठिकाणी गौतम बुद्धाने अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला बौद्ध धर्म त्या ठिकाणी दाखवलेला आहे की जी काय रूढी परंपरा होती, जी जातीय व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती, त्या वर्ण व्यवस्थेवरती त्या राष्ट्र पुरुषांनी राष्ट्रसंतांनी महापुरुषांनी जो या ठिकाणी गाभा घातला आणि तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी स्वाभिमान दिला, जगण्याचा त्या ठिकाणी आपल्याला अधिकार दिला, तो अधिकार या ठिकाणी आपल्याला सर्व महापुरुषांनी चळवळ उभा केलेली आहे. म्हणजे सांगायचं काय महापुरुष कसे झाले तर महापुरुष हे तिथल्या जे सामाजिक जडणघडण करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे. खरं तर आजचा दिवस हा 1 मे महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाबरोबर कामगार दिन आहे आणि त्याबरोबर बुद्ध पौर्णिमा आहे. तर महाराष्ट्र दिन 1 मे महाराष्ट्र दिन म्हणजे काय की 1 मे महाराष्ट्र दिन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. संयुक्त भारताचे जे पंतप्रधान होते या 1 मे 1960 साली महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 राज्यांची निर्मिती झाली. महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी 1 मे 1960 ला म्हणजे 108 हुतात्मा जे आहेत त्या 8 हुतात्म्याने त्या ठिकाणी संघर्ष केला. संघर्ष करून महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र करण्याचं काम केलं. या महाराष्ट्रामध्ये अनेक म्हणजे सामाजिक बदल घडवण्यासाठी तुमचा आमचा अस्तित्व उभा करण्यासाठी अनेक महापुरुषांनी या ठिकाणी रक्त सांडलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीच्या जोरावर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी स्वाभिमान दिलेला आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक राष्ट्रसंत होऊन गेलेले आहेत, महापुरुष होऊन गेलेले आहेत. त्यांनी एक मानवतावादी विचार समतावादी विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आणि आजच्या या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम जय भारत. 2 मिनिटे घेतो आणि सरांचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे. आपण 19 फेब्रुवारीला कालच्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न केलेला आहे. त्याचप्रमाणे 11 एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती संपन्न केलेली आहे. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न केलेली आहे. 1 ऑगस्टला आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती संपन्न करत असतो आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं. तर मला सांगायचं काय मी पाठीमागे सांगितले आणि आताही सांगतोय की आपण प्रत्येक महापुरुषाची जयंती आपल्या गावामध्ये साजरी करत असतो, संपन्न करत असतो. तर प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी करत असताना
कोणीही युवकांनी नशापान मद्यपान कोणत्याही प्रकारचे व्यसन करून कोणत्याही महामानवाच्या प्रतिमेसमोर कधीही जाऊ नये. त्यांनी पूर्ण देवाचा आपल्या प्रपंचाचा परिवाराचा त्याग करून आपल्या सुखासाठी हितासाठी राष्ट्रसंत जगद्गुरू तुकाराम महाराज खूप मोठं अभंग लिहून त्यांच्या जगामध्ये त्याची वाणी त्याचे अभंग गाजत आहेत. तर प्रत्येक महापुरुषांचा विचार करत असताना जयंती करत असताना एक तरी विचार या संतांचा एक तरी विचार या महामानवाचा आपण संकल्प केला पाहिजे की आपण एक तरी विचार त्या महामानवाचा आपण घेऊन त्याची जयंती केली पाहिजे. खऱ्या अर्थानं त्या महापुरुषांना ती श्रद्धांजली ठरणार आहे, त्यांना ते अभिवादन ठरणार आहे. तर मी या ठिकाणी एवढं सांगतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या चौरसवाडी गावच्या विद्यमान सरपंच आणि नेहमी कार्यक्रमासाठी प्रत्येकाच्या सुखामध्ये प्रत्येकाच्या दुःखामध्ये ज्या ज्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी ज्या आवर्जून उपस्थित असतात त्या मान्य सौ अलकाताई शिवाजी भाऊ इंगोले देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित उपसरपंच ज्यांची आता नियुक्ती झालेली आहे बिनविरोध मध्ये शरदाई गायकवाड असतील, ग्रामपंचायत सदस्य सुजाता शिंदे आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती उदयनगर, विश्वशांती बुद्धविहार उदयनगर आणि ग्रुप उदयनगर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि यानंतर आजच्या या बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाचा जो महत्वाचा क्षण आहे, कारण सुजातानं तथागतांना खिरीचं दान दिल्यामुळं भगवंताला जीवदान प्राप्त झालं तपश्चर्यामध्ये. तर यामुळं खिरीचं दान खूप महत्वाचं आहे. त्यामुळं हा कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी सर्वांनी पुष्प व्हायचे आणि पुष्प वाहिल्यानंतर खिरीचं दान होणार आहे आपल्याला. ते खीर आपण ग्रहण करावी आणि इथून पुढं हा कार्यक्रम संपलेला असेल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. 2 मिनिटांमध्ये शिरंताई होईल आणि त्यानंतर कीर्तन होईल आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला असेल. हजर नथी मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जय मंगलं. नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जय मंगलं. नथी मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जय मंगलं. साधु साधु साधु. या ठिकाणी सर्वांनी पुष्पवून दर्शन घ्यायचे. त्यानंतर खिरीचं दान लगेच करायचे. संयोजकांना विनंती आहे की आपण खिरीचं दान देण्यासाठी जे काही नियोजन असेल ते आपण करायचे. आणि बाहेर उभा राहिलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आतमध्ये यावं आणि या ठिकाणी भगवंताला पुष्प अर्पण करून खिरीदान घेऊन आपण जायचे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी आजूच्या या एंटरप्राइजचं काम होतं ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी येऊन काही श्रमदान करावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं नवनिर्वाचित उपसरपंच मान्य शरदाई गायकवाड यांना आपल्या पुढील कार्यासाठी आपण विकासाची गंगा अशीच आपण पुढे चालू ठेवावी याबद्दलच्या आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा मी देतो.
द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो